हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आता आषाढ महिना संपला आहे आणि श्रावण महिना चालू झाला आहे. तर हा श्रावण महिना तुम्हा सर्वांना आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्याचा जाऊ दे, हीच महादेवाचरणी आणि माता पार्वतीच्या चरणी प्रार्थना. तर आता श्रावण महिन्यासाठी मी तुम्हाला एक खूप स्वादिष्ट अशी रेसिपी सांगणार आहे, व्हेज दम बिर्याणी. तर हा आमचा पूजेचा स्वयंपाक होता. 70 लोकांसाठी व्हेज बिर्याणी बनवायची होती. तर त्यासाठी मी घेतलेला आहे 4 किलो मिल्की बासमती राईस. तर हा राईस 2 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि भिजत ठेवला आहे. त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि सर्व खडे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहेत. इथे 4 मोठे फ्लावरचे गड्डे, 1 किलो बटाटा, 1 किलो गाजर, त्यानंतर तोंडले अर्धा किलो, शिमला अर्धा किलो, वाटाणा 1 पावशर, अशा सर्व भाज्या घेऊन, बीन्स 1 किलो असे सर्व घेऊन बारीक कट करून ह्या सर्व भाज्या तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता बिर्याणीसाठी कांदा तळण्यासाठी ठेवलेला आहे. तर कांद्याला कॉर्नफ्लॉवर लावून कांदा छान असा लालसर कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे. तर हा 1 किलोचा कांदा, 1 किलोपेक्षा जास्त जवळजवळ 1.5 किलो कांदे होते. तर हा कांदा छान असा आपण तळून घेतलेला आहे. आता आपल्या बिर्याणीच्या पाण्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण आता धुवून ठेवलेला तांदूळ शिजण्यासाठी टाकणार आहोत. तर आता हा सर्व तांदूळ शिजण्यासाठी टाकलेला आहे आणि पातेल्यावरती चांगले हलवून पातेल्यावरती झाकण ठेवून द्यायचे आहे. त्यामध्ये 2 लिंबही कापून टाकलेले आहेत. लिंबामुळेही भाताला खूप छान टेस्ट येते. पूजेसाठी पनीरची भाजी होती, तर त्याचीही तयारी दुसऱ्या गॅसवर चालू आहे. आता आपला राईस शिजलेला आहे. 80%च राईस शिजवायचा आहे, जास्त शिजवायचा नाही. आता शिजलेला सर्व राईस आता आपण पाण्यातून काढून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान आणि सुटसुटीत मोकळा असा हा आपला राईस तयार झालेला आहे. तर हा व्हिडिओ मी पूजेचा दुसरा पण स्वयंपाक होता आणि जास्त लोकांचा होता, त्यामुळे थोडा गडबडीत बनवलेला आहे. तर आता हा आपला राईस तयार आहे. त्यानंतर आता आपल्याला बिर्याणीसाठी दम द्यायचा आहे. तर त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्याच्या बुडाला तूप लावून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत सर्व मिक्स केलेल्या भाज्या. पहिला भाज्यांचा थर द्यायचा आहे. तर पूर्ण भाज्यांचा थर देऊन झालेला आहे आणि आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत राईस. तर राईसचाही चांगला थर देऊन घ्यायचा आहे. गुलाबजामुन आम्ही कालच बनवून ठेवले होते आणि वांग्याच्या भाजीची पुरीची तयारी चालू आहे, त्यामुळे थोडा गडबडीत हा व्हिडिओ काढलेला आहे. तर आता हा थर देऊन झालेला आहे. दुसरा थरही आपल्याला द्यायचा आहे भाज्यांचा. भाज्या सर्व मिक्स केलेल्या आहेत आणि मिक्स करताना त्यामध्ये धना पावडर, लाल मिर्च पावडर, मीठ आणि गरम मसाला टाकलेला आहे. तर आता भाज्यांचा थर देऊन झालेला आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना आणि तळलेला कांदा. तर आता हा दुसरा थरही आपल्याला देऊन झालेला आहे. त्यानंतर आता आपण टाकणार आहोत तळलेले काजू आणि तळलेले मनुके. तर आता तो थर देऊन झालेला आहे. त्याच्यावरती आपल्याला परत द्यायचा आहे भाताचा थर. तर हा भाताचा थरही आता आपल्याला देऊन झालेला आहे. दुसरा थर, त्यावरती आता आपण परत भाज्या टाकणार आहोत. भाज्यांचा आता हा दुसरा थरही आपला देऊन झालेला आहे. थोडा गडबडीत हा व्हिडिओ बनवल्यामुळे काही राहिलं असेल, चुकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. कारण पूजेचा जास्त लोकांचा स्वयंपाक होता आणि मेसचाही स्वयंपाक होता, त्यामुळे थोडी गडबड झाली होती. तर आता आपला हा त्याच्यावरती पुदिना, तळलेले काजू, किसमिस आणि कांद्याचा थर देऊन झालेला आहे. परत आता भाताचा थर द्यायचा आहे. भाताचा थर देऊन झालेला आहे आणि
त्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेले आहेत भाज्या. भाज्या पूर्ण आता शिल्लक राहिलेल्या सर्व भाज्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये कांदा, तळलेला कांदा, किसमिस हे सर्व काही आता आपण, हा शेवटचा थर आहे आणि सर्व भाज्या आता आपण त्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता आपण सर्व राहिलेला तांदूळही त्यामध्ये टाकणार आहोत. तर आता हा तांदळाचा थर आपल्याला दुसरा त्यामध्ये द्यायचा आहे. सर्व शिल्लक राहिलेले काजू, किसमिस, त्यानंतर शिल्लक राहिलेला कांदा, कापलेली कोथिंबीर आणि पुदिनाही आपण त्यामध्ये सर्व टाकणार आहोत. वाटाणाही थोडासा फ्राय करून साईडला ठेवलेला होता, तोही आपण त्यामध्ये टाकलेला आहे. आणि आता आपला लास्टचा थर राहिलेला आहे तांदळाचा, म्हणजे भाताचा. तर आता हा शिल्लक राहिलेला सर्व भात त्यावरती आपण टाकायचा आहे. त्यानंतर एका ग्लासमध्ये मी अर्धा ग्लास दूध घेतलेले आहे आणि त्यामध्ये केसर भिजत ठेवलेले होते. तर आता ते केसरचे दूध आपण ह्या भातावरती टाकणार आहोत. तर भातामध्ये थोडे थोडे चाकूने असे होल करून आपण त्यामध्ये हे सर्व दूध टाकायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये तूपही असे छोटे छोटे होल करून त्यामध्ये तूपही वरून टाकायचे आहे. तुपामुळेही भाताला खूप छान अशी टेस्ट येते. तर आता आपल्याला त्याला दम द्यायचा आहे. तर दम देण्यासाठी आपण आता एक पातेल्याच्या मध्ये थोडीशी जागा करून त्यामध्ये एक छोटंसं, कारण हा राईस जास्त आहे त्यामुळे एका पातेल्यातच आपण दम देणार आहोत. नाहीतर थोडा राईस असला तर आपण वाटीतही त्याला दम देऊ शकतो. तर गॅसवरती कोळसे आता आपण गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि ते कोळसे गरम झाल्यानंतर आपण या पातेल्यामध्ये टाकणार आहोत आणि वरून तूप टाकून त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. तर आता आपला हा दम देऊन झालेला आहे आणि आपला राईसही तयार आहे. तर तुम्हीही नक्की बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा.